नमस्कार, मी रुग्णमित्र राजेंद्र डगे. केईम रुग्णालयाचं जे नामांतरण होत आहे त्या नामांतरणाला रुग्णमित्रांचा तीव्र आक्षेप आहे, तीव्र विरोध आहे. अनेक दिवसांपासून केईम रुग्णालय सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेतील उत्कृष्टतेचे प्रतीक म्हणून जगभरात त्याची ओळख आहे. एक विशिष्ट अशी ओळख आहे त्याची. देश विदेशात या संस्थेची विशिष्ट ओळख असताना डॉक्टर, माजी विद्यार्थी, कर्मचारी आणि रुग्ण ना या नावाला विशेष असं महत्त्व आहे. नामांतरणाऐवजी रुग्णालयातील मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असताना केईमची दीर्घ परंपरा आणि विश्वास जपणे आवश्यक आहे. प्रशासनाने नामांतराचा प्रस्ताव फेटाळून रुग्णसेवा व डॉक्टरांच्या कल्याणासाठी ठोस असा उपाययोजना करणं गरजेचं आहे. विद्यमान आमदार श्री मंगलप्रभात लोढा यांनी जे नामांतरणाचा प्रस्ताव ठेवलेला आहे त्याऐवजी जर मंगलप्रभात लोढा यांनी स्वतः रुग्णालय बांधून जर त्या रुग्णालयाला कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक असं जर नाव दिलं तर ते योग्य ठरेल. मंगलप्रभात लोढा यांनी केईम रुग्णालयात मिळणाऱ्या रुग्णसेवा सुविधा आणि डॉक्टरांना मिळणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्याच्यामध्ये जर त्यांनी लक्ष देऊन जर त्या सुविधा सुधारण्यावर जर भर दिला तर ते नक्कीच ॲप्रिशिएबल असेल. पण नुसतं नामांतरण करणं आणि सुविधा जैसे ते तैसे असणार यामुळे नक्कीच या गोष्टीला रुग्णमित्रांचा खूप असा आक्षेप आहे, तीव्र आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी. रुग्णमित्रांतर्फे नामांतरणाला सक्त विरोध आहे, तीव्र विरोध आहे आणि आम्ही रुग्णमित्र केईम माडसोबत आहोत. नक्कीच ह्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे. मंगलप्रभात लोढा यांनी स्वतः या ठिकाणी उत्तम सुविधा मिळाव्यात आणि त्या लोकांपर्यंत पोचाव्यात आणि सुविधांमध्ये म्हणजे नियमितता आणण्यासाठी जर प्रयत्न केले तर नक्कीच आम्ही स्वागत करू त्यांचं. पण तुर्तास केईम रुग्णालयाचं नाव बदलू नये हीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा पवार मॅडम यांना माझी कळकळीची विनंती आहे की केईम रुग्णालयाचं नाव बदली करू नये. त्याऐवजी त्याच धाटणीचं त्याच ताकदीचं रुग्णालय उभं करून हवं तर त्या रुग्णालयाला तुम्ही कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक हे नाव द्यावं ही माझी विनंती आहे. धन्यवाद.